मॅम मॅम गोळी राहिली, घ्या ना. तुम्हाला त्रास होतो मॅडम. मॅडम गोळी घ्या ना प्लीज. हे शक्य नाहीये, त्यांची ना खूप मोठी चूक झाली आहे, काहीतरी गैरसमज होतोय त्यांचा. शांत राहा तू बाळा, शांत राहा तू. कोणी केली असेल ही तक्रार, काही कल्पना नाहीये. आणि कोण असं जयच्या वाईटावर गेलं असेल? आकाश तू कर ना काहीतरी. जय किती चांगलेत आपल्या सगळ्यांना माहितीये. काहीतरी गैरसमज झाला असेल. हा, मी वकिलांशी बोललोय. आता इथून पुढची प्रोसेस काय करायची ते सांगतील. तुम्ही सगळे इथे थांबा, मी डायरेक्ट वकिलांशी बोलून येतो. आणि गौतम, तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा. जयदादाला सांग की मी वकिलांना घेऊन येतो. ओके? हां ओके. मी निघतो. मी निघतो का? मी येणार आहे तुझ्या बरोबर. तू घरीच थांब, काळजी घे सोनी. गौतम गौतम मी येते तुझ्यासोबत. अरे एकाच्या जागी तिघं गेलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. चल निघूयात लवकर. आलेच. फोन करा तुम्ही. असं उचल फोन. मॅम शांत राहा. देवा, माझ्या जयला या संकटातून वाचव रे. हॅलो, हुज दिस? सायली हियर. मी बाहेर आली आहे, मला भेटायला ये. कॅमेरा कोण? ये तू इथे काय करतेस? तुला ते कोणी बघितलं ना तर आपला प्लॅन फ्लॉप होईल. हे बघा, तुझे बोलली आहे ना ते मी केलंय. माझे पैसे? तुला तुझे पैसे मी घरी पाठवून देते आणि ऑफर लेटर पण देते, पण आता इथून जा. हे बघा समयरा, मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. गॉश, हे बघ ट्रस्ट मी खरंच तुला तुझे पैसे देईन, पण आता तुला इथे कोणी बघितलं ना तर वी आर डेड. डम जा ना इथून. ओके, जाते मी. पण ना पुढच्या 2 तासात मला माझे पैसे मिळाले पाहिजे. या फाईन, गो 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 फास्ट. समायरा इकडे काय करतेस? ते ऍक्च्युली एक लॉयरला फोन करत होते ओळखीचा. अगं ती साक्षी केवढी घाबरली आहे. तिला जरा धीर नको का द्यायला? सांभाळायला हवं तिला. या प्लीज लेट्स गो. अशा वेळेस सोबत राहायचं असतं, कळत नाही का तुला? चल लवकर. इन्स्पेक्टर सर, एकदा माझं ऐकून तर घ्या. माझा दादा असं काही करणं पॉसिबलच नाही. तो त्याच्या ऑफिसमधल्या फिमेल स्टाफशी बोलत सुद्धा नाही. हो कशाला? हां सर प्लीज बसा. सर मला असं वाटतं की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. हे शक्यच नाही आहे. मी जय सरांच्या ऑफिसमध्ये काम करते. मी रोज दिवसातले 8-10 तास त्यांच्या अवतीभोवती वावरते. मला कधीच त्यांच्याबरोबर अनसेफ किंवा अनकम्फर्टेबल वाटलं नाही आहे. आणि जय सर कामाच्या बाहेरचं काही बोलतच नाही, मुलींकडे बघत सुद्धा नाही, तर गैरवर्तन खूप लांबची गोष्ट आहे. सर प्लीज तुम्ही त्यांना सोडा. हा आरोप खरंच चुकीचा आहे. हे बघा, असं काही करता येत नाहीये. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी तक्रार अजून मागे घेतली नाही. त्यामुळे असं कोणाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना सोडू शकत नाही. सर, तो माझा दादा आहे, मी ओळखतो ना त्याला. हे बघा, पोलिसांची एक मेथड असते. कोणी कधी येतं, कोणी कधी जातं, असं चालत नाही. आणि आम्हाला आमच्या पद्धतीनं काम करू द्या. त्यांनी संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवलेत. आणि या सगळ्याचा अर्थ काय होतो? त्या महिलेसोबत गैरवर्तन झाले असेच ना? काय? इम्पॉसिबल. दादा असं काही करणारच नाही. साहेब, ती काय तक्रार आहे त्याची एक मला कॉपी दे ना प्लीज. हो. हे हो. सर, मी दादाला एकदा भेटू शकतो का? हो. हवलदार, येस सर. यांना जय खानोलकरकडे घेऊन जा तुम्ही. दादा, दादा तू ठीक आहेस ना? डोंट वरी, हां सगळं ठीक होईल.
लॉयर आलेत, पोलिसांशी बोलतायत, तुला लवकर बाहेर काढतील. तू तू ठीक आहेस ना? तुला काय हवं आहे का? दादा आम्ही पोलिसांशी बोलतोय. हा दादा. आई कशी आहे? हां आई कशी आहे? आई. तिची काळजी घे. दादा दादा तू खरंच काही काळजी करू नको. आम्ही सगळं मॅनेज करतोय. आम्हाला माहिती आहे हे सगळं जे आहे ते खरं नाही आहे. आईला पण माहिती आहे ना. तू काळजी नको करू. आम्ही सगळं ठीक करू. ओके दादा? आणि मी आहे इथे. मावत सर, मी तुम्हाला सांगते, हा 100% खोटा आरोप आहे. असं नाहीच होऊ शकत. मी हवं तर साक्ष देते, अख्खा ऑफिस स्टाफ सुद्धा साक्ष देईल. जय सर असे नाहीच आहेत. हे बघा मॅडम, त्याची काही सध्या गरज नाही आहे. गरज नाहीये? मग त्यांना सोडत का नाहीयेत? बेल मिळेल ना त्यांना? नाही, कारण त्यांनी केलेला गुन्हा हा नॉन बेलेबल आहे. मी केली कंप्लेंट. काय नाव आहे त्या बाईचं? कुणीतरी सायली जाधव आहेत, त्यांनीच दिली ही फिर्याद. दादा, अरे सायली जाधवने कंप्लेंट केली आहे. सायली जाधव? अरे आपल्या मार्केटिंग टीम मध्ये आहे ना. सायली? हो. काय? एक्सक्यूज मी सर. दादा, अरे ती सायली 1 महिना झालाय तिला जॉईन होऊन. मॅड आहे जरा, पण ती का असं करेल? जय तिच्याशी कधी असं बोलला सुद्धा नसेल. तेच मला समजत नाहीये. नाही, ती सायली असं नाही करणार रे. म्हणजे जयला जे बोललं जात आहे ते खोटच आहे, पण सायली अशी तक्रार करेल असं मला वाटत नाहीये. मी काम करते, मी ना तिला फोन करून बोलावून घेते भेटायला. अगं पण हे असं चालेल का? माझ्याबद्दल तक्रार नाहीये ना. मी जनरल ऑफिसची कलिग म्हणून तर तिच्याशी बोलूच शकते. तिने का अशी तक्रार केली हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पण जपू ना, हे अजून कॉम्प्लिकेटेड होईल असं काय करू नको बस. नाही नाही, मी बोलून घेते तिच्याशी. तू डायरेक्ट वकिलांच्या ऑफिसवर आहे. मी आणि गौतम तिकडे जातोय. काळजी घे. हो. सावकाश. का बोलवलंस ग? अगं सायली, ते जय सरांच्या विरोधात तू खरंच तक्रार केलीस? हो. म्हणजे ते मेसेज पाठवले ते खरंच आहे? प्लीज सांग ना मला, एक्झॅक्टली काय झालंय? तुला का सांगू मी? ज्याला सांगायचंय त्याला सांगितलंय. पोलिसांना कळवलंय मी. अगं मग तेच तर, आता सगळ्यांना तसं पण समजणारच आहे. जय सरांची इमेज खराबच होणार आहे आणि कदाचित कंपनीवर पण याचा परिणाम होऊ शकतो. कंपनी बंद होऊ शकते. म्हणजे वाटलं नव्हतं ग असं काहीतरी करतील ते. तुझ्यासाठी पण शॉकिंगच असेल ना? हो, खूप शॉकिंग आहे. पण हे आत्ताच झालं की या आधीपासून? म्हणजे ते वाटलंच नाही ग मला खरंच. मी जय सरांना कधी तुझ्यासोबत एक शब्द सुद्धा बोलताना पाहिला नाहीये. मग काय मी खोटं बोलतेय का? तुला काय वाटतं का शर्वरी? माझ्यासाठी हे सगळं खूप सोपं आहे. अगं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. बायकांचा सतत रागराग करणारे असं कधीच वागणार नाही असं मला वाटलं होतं. पण तुला खरं सांगू, रियालिटी खूप वेगळी आहे. अगं तूच सांग ना ग, माझं काय चुकलं?